जनतेच्या समस्येच्या बातम्या. खेड भोसते निळीक शीव रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात मंगेश मोरे यांचे पंचायत समिती आवारात आमरण उपोषण सुरू. खेड भोसते निळीक शीव मार्गाची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यामुळे नागरिक, वाहन चालक आणि प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी आज 15 ऑगस्ट 2026 रोजी खेड पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत बोलताना मंगेश मोरे म्हणाले, या रस्त्यावर गेल्या 6 वर्षात सुमारे 13 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. 2019 मध्ये प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्यात आला, मात्र तो वर्षभरही टिकला नाही. आज रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जनतेच्या पैशाचा खर्च होऊनही नागरिकांना चांगला रस्ता मिळत नसेल तर या कामाच्या दर्जाची चौकशी होणे गरजेचे आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. नागरिकांना सुरक्षित रस्ता मिळेपर्यंत माझे हे आमरण उपोषण सुरू राहील, अशी भूमिका मंगेश मोरे यांनी स्पष्ट केली आहे. या उपोषणामुळे प्रशासन आता या रस्त्याच्या प्रश्नावर कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. खेड तालुक्यातील जनता असेल, सोशल मीडियावरील अनेक लाखो लोक असतील, ते तुम्हाला सातत्याने आंदोलन करताना पाहत असतात. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. आज ज्या विषयावर तुम्ही आंदोलन करताय तो नक्की विषय काय आणि कशा पद्धतीच्या तुमच्या मागण्या येतात? नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे. आज आपली जी मागणी आहे ती खेड रेल्वे स्टेशन जो 3 तालुक्याला रस्ता जोडलेला आहे त्याविषयी आपण यापूर्वी पण सगळ्या जनतेने 5-6 वेळाला उपोषण किंवा आंदोलन केलेले आहे, तरी सुद्धा हे शासन प्रशासन तिकडे लक्ष देत नाही. आणि आता तर ह्या वर्षभरात त्या रोडची एवढी परिस्थिती झालेली आहे की लोकांचं तिथं जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे. म्हणजे एवढा खराब रस्ता झालेला आहे. मी मगाशी पण अधिकारी आलेले इथे, पंचायत समितीचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा अधिकारी सगळे आलेले अधिकारी. त्यांना मी बोललो की तुम्ही त्या रोडनी फक्त एकदा जाऊन परत रिटर्न घेऊन या, तुम्ही परत त्या रोडला जाणार. अशी खेड तालुक्यात 1 नंबर जो खराब रोड झालेला आहे तो भोसता मार्गे शिव कोंडविल जो रस्ता आहे. आणि वारंवार आम्हाला अशी आश्वासनं देतात ती लोक की मला पण काल जिल्ह्यातनं वरनं लेटर आलं, आपण त्यांना पोच केलेलं. ते बोलले 2.5 कोटी रुपये मंजूर करायला वरती पाठवलेले आहे. या साहेबांना आता मगाशी आलेले त्यांना बोललो, वरे साहेब आलेले, जिल्हाधिकारी साहेब होते, की अशी माझ्याकडे बोललो 3 लेटर आहेत, तुम्हाला माहिती आहेत बोललो मिश्राफ साहेब, जिल्हा अधिकारीचे साहेब आलेले, बोललो 3 लेटर आहेत की आम्ही वरती निधी मंजूर करायला पाठवलेला आहे. अद्याप काय अजून 3 वर्ष झालेला नाही. त्यामुळे आम्हाला ही अशी फुकटची आश्वासनं देऊ नका. आम्हाला लेखी आश्वासन द्या की 2 महिन्यात आम्ही हा रोड जो आहे कोंडविल आणि भोसत्याचा तो मंजूर करून त्वरित मिळावा. आणि आता जे खड्डे पडलेले आहेत ते आम्हाला पण आता गणपतीचा गौरी गणपतीचे सण येत आहेत, खूप त्रास होतोय तिथे. आताच परवा दिवशी काहीतरी हे साहेब सांगतील, ते परवा तुम्ही मुल्ला हॉस्पिटलला तुमचे कोण नातेवाईक गेला त्यांना जरा सांगतील साहेब. नमस्कार. माझा चुलत भाऊ 2 महिन्यापूर्वी त्याला सकाळचा छातीत दुखायला लागला, म्हणून मला 6 वाजता फोन आला. 6 वाजता त्याला रिक्षात घेऊन मी मुल्ला डॉक्टरचा पेशंटच होता पूर्वीपासून. मुल्ला डॉक्टरकडे नेली तर मी 7 वाजता मुल्ला डॉक्टरकडे पोचलो. तेव्हा 7 वाजता पोचलो, ते खाटवरती गेला आणि मरण पावला होतो. मुल्ला डॉक्टर बोलले की थोडं 5 मिनिटं लवकर आला असतात ते आपण वाचवले असते. मी त्यांना सांगितलं, साहेब 6 वाजता मी निघालो, मी आता 7ला कोंडवीतून खेळला यायला तुम्हाला 1 तास पाऊण तास का लागला? ह्या रस्त्यामुळं ही अशी जीवहानी लोकांची बरीच गेलेली आहे, आमच्याकडे बरीच गेलेली आहे 3-4 गावामध्ये. तर अशा सगळ्या जनतेच्या समस्या आहेत आणि त्या सगळ्या 5 गावातली जनता आलेली आहे की त्यांना त्रास होतोय. मी सगळी जनता सकाळपासून इथं उपस्थित आहे. त्याचा एवढेच मगाशी येऊन गेले, पण आम्हाला त्यांनी नंतर काय दिले नाही अजूनपर्यंत. अजून अधिकारी आले नाही, 2 तास झाले. मगाशी सकाळी येऊन गेले.